नमस्कार. आज आपण एका खूपच खास कवितेबद्दल बोलणार आहोत. वॉल्ट व्हिटमन यांची सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ही कविता नुसती प्रवासाबद्दल नाहीये. नाही, ही आहे स्वातंत्र्याबद्दल, स्वतःला शोधण्याबद्दल आणि आयुष्य भरभरून जगण्याबद्दल. चला तर मग या शब्दांच्या रस्त्यावर आपणही एक फेरफटका मारूया. कवितेची सुरुवातच पहा किती सुंदर आहे. मी पायी आणि हलक्या मनाने मोकळ्या रस्त्यावर निघालो आहे. आहा, ह्या एका ओळीतच किती ऊर्जा आहे, नाही का? असं वाटतं की चला आपण हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. हे फक्त प्रवासाला निघणं नाहीये, तर हे आहे एका नव्या स्वातंत्र्याची, एका नव्या उत्साहाची घोषणा. पण हे इतके भारी शब्द लिहिले कोणी आहेत? चला तर मग या शब्दांच्या मागे असलेल्या त्या महान कवीला भेटूया, वॉल्ट व्हिटमन. त्यांना मुक्तछंदाचे जनक असं का म्हणतात आणि त्यांचे विचार त्या काळात किती क्रांतिकारी होते हे समजून घेऊया. तर हे आहेत वॉल्ट व्हिटमन, अमेरिकेच्या इतिहासातले एक फार मोठे, प्रभावी कवी. पण त्यांचं आयुष्य काही सोपं नव्हतं बरं का. खूप आर्थिक अडचणी होत्या. तरीही त्यांनी आपल्या लिखाणातून फक्त कविता नाही बदलली, तर लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच एक नवी दिशा दिली. खरंच एक क्रांतीच घडवली त्यांनी. आता प्रश्न पडतो की व्हिटमन यांची शैली इतकी वेगळी का होती? तर याचं उत्तर आहे मुक्तछंद. आता मुक्तछंद म्हणजे काय? सोप्पं आहे. म्हणजे कवितेत यमक जुळवायचे नाहीत किंवा एखादी ठरलेली लय पकडून चालायचे नाही. जे मनात येईल, जसं वाटेल तसं मांडायचं. आणि यामुळेच व्हिटमन यांना आपले विचार, आपल्या भावना कोणत्याही बंधनांशिवाय थेट लोकांपर्यंत पोचवता आल्या, एकदम डायरेक्ट. चला आता पुन्हा कवितेकडे येऊया. कवी आता एक मोठा निर्णय घेतोय. घरातली आणि समाजातली सगळी बंधनं तोडून एका नव्या, मोकळ्या प्रवासाला निघायचा. पाहूया तर हा प्रवास तो सुरू कसा करतो. कवी काय म्हणतोय बघा. घरातल्या कुरबुरी, तक्रारी बस, लायब्ररीतलं पुस्तकी ज्ञान बस, आणि लोकांची ती सततची टीका-टिप्पणी, या सगळ्याला तो आता वैतागला आहे. त्याला आता दुसऱ्यांच्या अनुभवांवर नाही जगायचंय, तर स्वतःच्या अनुभवातून डोळ्यांनी हे जग बघायचंय. आणि आधीच्या सगळ्या नकारात्मक गोष्टी सोडून दिल्यावर तो कसा बनला आहे? तर खंबीर आणि समाधानी होऊन मी मोकळ्या रस्त्यावर प्रवास करतो. वा, म्हणजे तो काही पळून जात नाहीये, तर उलट पूर्ण आत्मविश्वासाने, समाधानाने आपल्या नव्या रस्त्यावर चालतोय. त्यानं आता रडगाणं गाणं सोडून दिलंय, गोष्टी पुढे ढकलणं बंद केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं सोडून दिलंय. म्हणूनच हा फक्त बाहेरचा प्रवास नाहीये, हा आहे त्याच्या आतमध्ये झालेला एक खूप मोठा बदल. तो आता खरा स्वतंत्र झालाय. या प्रवासात कवी एक नवी विचारसरणी, एक नवी फिलॉसॉफी स्वीकारतो. आणि खरं सांगायचं तर हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. ही फिलॉसॉफी आपल्यालाही आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊ शकते. आणि ती फिलॉसॉफी काय आहे? तर ऐका. यापुढे मी नशिबाकडे काही मागत नाही, मी स्वतःच माझं नशीब आहे. काय जबरदस्त ओळ आहे ही. हे फक्त एक वाक्य नाहीये, ही एक घोषणा आहे स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवण्याची. आणि मला वाटतं हाच या कवितेचा सगळ्यात मोठा संदेश आहे. एक गोष्ट लक्षात येते, कवितेत मी हा शब्द खूप वेळा येतो. असं का? कारण कवीला स्वतःच्या अनुभवावर, स्वतःच्या स्वातंत्र्यावर जोर द्यायचा आहे. आणि म्हणूनच ही कविता फक्त एका माणसाची गोष्ट राहत नाही, ती कुठेतरी आपल्या प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची गोष्ट होऊन जाते. आता कवितेतल्या थोड्याशा खोल आणि इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. कवीने काही रूपकं वापरली आहेत. रूपक म्हणजे काय? तर एक शब्द वापरायचा, पण त्याचा अर्थ मात्र खूप खोल, काहीतरी वेगळा असतो. पाहूयात तर. कवी म्हणतो, मला ती नक्षत्र जवळ नको आहेत. मला माहिती आहे ती जिथे आहेत तिथेच बरी आहेत. आता इथे नक्षत्र म्हणजे आकाशातले तारे नाही आहेत. इथे कवी नशिबाला, दैवाला किंवा समाजातल्या मोठ्या पॉवरफुल लोकांना नाकारतोय. तो म्हणतोय, तुमचा प्रभाव मला नकोय, मी माझा रस्ता स्वतःच शोधेन. म्हणजेच कवितेत नक्षत्र किंवा कॉन्स्टलेशन्स म्हणजे आपलं नशीब, आपलं दैव किंवा असे लोक जे आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकू शकतात. कवीला हे स्पष्ट करायचंय की तो कोणाच्याही कंट्रोलमध्ये राहणार नाही, तो स्वतःच्या ताकदीवर पुढे जाईल. आता एक गंमत बघा. कवितेतला हा एक फारच इंटरेस्टिंग विरोधाभास आहे. एक प्रश्न आहे, एखादं ओझं मधुर कसं काय असू शकतं? ओझं तर नेहमी जड असतं, त्रासदायक असतं. मग ते गोड मधुर कसं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? आणि याचं उत्तर खूपच सुंदर आहे. तर ही जी गुंतागुंतीची भावना आहे ती मांडण्यासाठी व्हिटमननं विरोधाभास किंवा पॅराडॉक्स नावाच्या एका लिटररी डिव्हाइसचा वापर केलाय. विरोधाभास म्हणजे काय?
तर दोन अगदी उलट गोष्टी एकत्र आणायच्या, ज्या वरवर पाहता विचित्र वाटतात, पण त्यातून एक नवा खोल अर्थ समोर येतो. आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. कवी म्हणतो, तरीही मी माझी जुनी मधुर ओझी माझ्यासोबत घेऊन जातो. माणसं, स्त्रिया, मी जिथे जाईन तिथे ती माझ्यासोबत असतात आणि शपथ मी त्यांना सोडून देऊच शकत नाही. म्हणजे ही ओझी म्हणजे काय? तर ती आहेत आपल्या माणसांच्या, आपल्या जवळच्या लोकांच्या मधुर आठवणी. आणि म्हणूनच ती ओझी असूनही त्रासदायक नाहीत, उलट ती गोड आहेत आणि प्रवासात साथ देतात. आता येऊया कवितेच्या सगळ्यात महत्त्वाच्या रूपकाकडे, आणि ते म्हणजे हा रस्ता. हा फक्त एक चालण्याचा मार्ग नाहीये. नाही, हा रस्ता म्हणजे आपलं जीवन आहे. पण कसं? चला हेच समजून घेऊया. एक विचार करा, रस्ता कोणासाठी असतो? सगळ्यांसाठी. श्रीमंत, गरीब, लहान, मोठा, तो काही भेदभाव करतो का? नाही, तो सगळ्यांसाठी खुला असतो, सगळ्यांना एकत्र आणतो. एका अर्थी रस्ता लोकशाहीचं प्रतीक आहे. आणि आपलं आयुष्यसुद्धा तसंच आहे, नाही का? ते सगळ्यांना समान संधी देतं. आणि इथेच कवितेचं सार आपल्यासमोर येतं. हा काही डांबरी रस्ता नाहीये. कवीला इथे जीवनाचा मार्ग दाखवायचा आहे. या आयुष्याच्या रस्त्यावर आपण सगळेच प्रवासी आहोत आणि आपापला प्रवास आपल्याला स्वतःलाच पूर्ण करायचा आहे. आयुष्याचा हा मार्ग म्हणजे फक्त प्रवास नाही, तो आहे प्रगतीचं प्रतीक, बदलाचं प्रतीक आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. हा रस्ता आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, की आयुष्यात कधीच एका जागी थांबू नका, सतत पुढे चालत रहा. थोडक्यात काय? तर ही कविता म्हणजे आत्मजागरूकता, स्वतंत्र इच्छाशक्ती आणि मनाचा हळवेपणा या सगळ्याचं एक सुंदर मिश्रण आहे. हा मोकळा रस्ता आपल्याला फक्त बाहेरचं जग नाही दाखवत, तर तो आपल्याला स्वतःला, आपल्या आतल्या जगाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची एक संधी देतो. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आजच्या या धावपळीच्या स्पर्धेच्या जगात आपल्या प्रत्येकासाठी तो मोकळा रस्ता म्हणजे काय असेल? तो असा कोणता मार्ग आहे जी वाट आपल्याला स्वतःशी जोडते आणि खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव देते? यावर नक्की विचार करायला हवा.